नमस्कार मित्रांनो, वाडेकर गायडन्समध्ये आपले स्वागत. आज आपण काही गणित असे पाहूया की ती परीक्षेत हमखास विचारतात आणि प्रत्येक परीक्षेत यावरील एक आधारित गणित असतेच. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं गणित. पहा, पद्धत माहीत असली तर चुका होणार नाही आणि आपण आज या दृष्टिकोनातून या व्हिडिओमध्ये हे गणित कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा. रेल्वे परीक्षेत 50 प्रश्नाची परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात आणि चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. उत्तर चुकलं तर 2 गुण कमी होतात. अथर्वला परीक्षेत 30 प्रश्न बरोबर सोडवता आले तर त्याला किती गुण मिळाले? पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं. समजा अथर्वने पूर्ण प्रश्न सोडवले तर गुण किती मिळतील? 50 प्रश्न आहेत आणि प्रत्येक बरोबरच्या प्रश्नासाठी किती गुण मिळतील? 5. म्हणजे टोटल जर प्रश्न सोडवले बरोबर फक्त तर 250 गुण मिळतील. हे सर्व प्रश्न जर वर. आता याने किती प्रश्न बरोबर सोडवले? बरोबर सोडवलेले ते किती सोडवले? तर 30 गुणिला 5 म्हणजेच इथे किती झाले? 150. 30 गुणिला 5 म्हणजे किती? 3 5 15. 150. आता चुकले किती? तर चुकलेले आहेत. टोटल प्रश्न 50 आहे, त्यातले बरोबर होते सोडवलेले 30, चुकले 20 म्हणजेच 20 दुनी 40. आता लक्षात द्या, बरोबर सोडवलेले जे आहेत त्यातून चुकलेले जे गुण आहेत ते वजा करा. म्हणजेच 150 150 वजा 40 म्हणजेच 110 गुण मिळतील. आता या पद्धतीने सुद्धा गणित सोडवता येते. दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता येईल पहा. यामध्ये दुसऱ्या पद्धतीने गणित सोडवायचे असले तर पूर्ण प्रश्न सोडवले आणि ते बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न एकूण 50 होते आणि ते पूर्ण प्रश्न बरोबर आहे, एकूण 250 गुण मिळाले. आता बरोबर किती आहेत ते पाहायचे आणि चुकलेले किती आहेत ते पाहायचे. यामध्ये चुकलेले किती आहेत? 50 पैकी 30 बरोबर आहे, चुकले 20 म्हणजे 20 प्रश्न चुकले. याचा अर्थ त्याचे हे बरोबरचेही गुण मिळणार नाही आणि चुकलेले हे 2 गुण वजा होतील. म्हणजेच एकूण किती गुण कमी होतील एका प्रश्नाच्या मागे? तर 7 गुण. म्हणजेच 20 प्रश्नाच्या मागे किती गुण होतील? 140 गुण कमी होतील. पहा, 250 मधून 140 गेले, 0 0 गेला, 0, 5 4 गेले, 1 राहिले, 2 1 गेला, 110 गुण मिळतील. दोन्ही पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येते. पहा, बरोबर सोडवलेले 30 गुणिला 5 150 झाले. चुकले किती? तर 20 चुकले होते आणि 2 गुण कमी होतात म्हणजे 40. मग बरोबर सोडवलेल्या जे गुण आहेत त्यातून चुकलेले गुण वजा करायचे, 110. आपण दुसरं गणित पाहूया मित्रांनो. नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या नेमासाठी 2 गुण कमी होतात. 15 प्रयत्न केले, त्यात अथर्वचे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील? प्रयत्न किती होते? 15. त्यातले बरोबर किती आहेत? तर 10, चुकले 5. ठीक आहे. आता बरोबरीसाठी किती गुण मिळतील? 10 गुणिला 4. 10 गुणिला 4 किती झाले? तर हे झाले 40. आणि चुकलेले
चुकले, 5 चुकले, चुकीच्या नियमासाठी 2 गुण कटतात म्हणजेच 10. आता 40 मधून हे 10 वजा करा म्हणजेच इथे उत्तर येईल आपलं. किती गुण मिळतील 40 मधून 10 गेल्यावर? 30 गुण मिळतील. तर अथर्वला किती गुण मिळतील? 30. सरळ सरळ गणित जायचं नाही, म्हणजे 15 चोक 60 म्हणजे 10 चोक 40 गुण मिळतील. कारण 5 नेम चुकले म्हणजे 10 बरोबर आहे. 10 गुणिले 4 म्हणजे 40. तर हे लक्षात ठेवा की त्याचे 5 गुण चुकले, 5 नेम चुकले, याचा अर्थ हे 4 गुणही मिळणार नाही आणि 2 गुण तर चुकीच्या नेमासाठी कटतातच. म्हणजे 6 गुण एका नेमसाठी चुकायले, तर 5 नेमसाठी 30. अशा पद्धतीने इथे लक्षात असू द्या की बरोबरचे किती आहेत ते पाहायचे, चुकलेले किती आहेत नेम ते पाहायचे. बरोबरचे नेम होते 10 चोक 40 झाले, कारण 10 बरोबर होते. प्रत्येक नेमासाठी 4 गुण, 10 चोक 40. आणि चुकीच्या याच्यासाठी 2 गुण कट होतात. म्हणजेच 5 चुकले होते नेम, त्याला 2 न गुणलं तर 10. 40 मधून 10 गेले, 30 गुण त्याला मिळतील. पहा मित्रांनो, तिसरं गणित पहा. पोलीस भरती परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले. त्या परीक्षेत प्रत्येक उत्तरासाठी 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण कमी होतात. जर वेदिकाला त्या परीक्षेत 90 गुण मिळाले तर एकूण किती प्रश्न बरोबर येतील? आता प्रश्न हा याच्या व्यस्त केलेला आहे. आता पहा, किती प्रश्न विचारण्यात आले? 50. म्हणजेच इथे 50 प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक उत्तरासाठी, बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात? 5. समजा सर्व प्रश्न वेदिकाने बरोबर सोडवले, म्हणजे 50 गुणिले 5, 5 5 25, 250 येते. पण प्रत्यक्षात किती गुण मिळाले? तर 90 गुण मिळाले. म्हणजेच तिचे गुण किती कटले? 160 गुण कमी झाले. म्हणजे चुकले असतील 160 गुण पहा आता कमी झाले. म्हणजेच इथे एक लक्षात घ्या, आता सोडवायचं कसं आहे गणित हे. तिला परीक्षेत जे मार्क मिळणार होते 250 पैकी प्रत्यक्षात 90च मिळाले, म्हणजे 160 गुण कमी झाले. आता हे गणित सोडवताना काय करायचं की एक प्रश्न चुकल्यास किती गुण कमी होतात? हे 5ही गुण मिळणार नाही आणि हे 3 गुण मिळणार नाही. म्हणजे एक प्रश्न चुकल्यावर 8 गुण कमी होतात. मग 160 गुण कमी झाले तर किती प्रश्नासाठी कमी झाले? तर या एका प्रश्नासाठी 8 गुण कमी होतात. 160 गुणासाठी किती? मग पहा, 8 एक 8, 8 दोन्ही 16. म्हणजेच 20 प्रश्न वेदिकाचे चुकलेले असतील. आता 20 प्रश्न चुकलेले आहेत. एकूण प्रश्न किती मार्काचे होते? पूर्ण प्रश्न किती होते? 50. मग एकूण प्रश्न 50 होते, त्यामधून 20 प्रश्न तिचे चुकले, म्हणजे एकूण किती बरोबर असतील? तर 30. पहा, 30 प्रश्न तिचे बरोबर असतील. आता आपण टॅली करू. 30 गुणिले 5 किती झाले? 150. चुकले किती होते? 20. 20 त्रिक 60. पहा इथे 20 त्रिक 60. मग 150 वजा 60 म्हणजे 90. हे 90. इथे पहा, इथे लक्ष द्या, पुन्हा सांगतो, सर्व प्रश्न बरोबर घ्यायचे. म्हणजेच किती गुण मिळतील? 50 गुणिले 5 म्हणजे 250. प्रत्यक्षात मिळालेले किती? 90. म्हणजेच 250 वजा 90 करायचे, 160 गुण कमी मिळाले. आता एक प्रश्न चुकला तेव्हा 5 गुण तर हे मिळणारच नाही बरोबरीचे, आणि हे 3 एकूण 8. म्हणजे 160 गुणासाठी या 8ने याला भागावे लागले.
मग आता 160ला जर 8 भागितलं तर उत्तर किती येते 20. मग 20 प्रश्न चुकलेले आहे. हे काय आहे चुकलेले. आता बरोबर किती असतील तर 50 प्रश्नाची परीक्षा होती त्यात 20 चुकले म्हणजे बरोबर 30 असतील. अशा पद्धतीने प्रश्न किती बरोबर असतील मग तर 30. पहा मित्रांनो, एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात. नेम चुकल्यास 1 गुण कमी होतो. 20 प्रयत्नात स्पर्धकाला 70 गुण मिळाले तर एकूण किती नेम बरोबर आहे. पहा आता 20 प्रयत्न पूर्ण 20ही प्रयत्नात करून त्यांना सगळे नेम अचूक मारले तर त्याला गुण मिळतील 100. पूर्णच्या पूर्ण अचूक पूर्ण बरोबर तर 100 गुण मिळतील. पण प्रत्यक्षात किती गुण मिळाले 70. प्रत्यक्षात किती गुण मिळाले तर 70. मिळालेले गुण 70 आहे. म्हणजेच 100 वजा 70 एकूण किती 30 गुण चुकले. 30 गुण कमी मिळाले. एकूण गुण मिळाले होते 70 आणि परीक्षा पूर्ण नेम जर पूर्णच्या पूर्णच बरोबर केले असते तर 100 गुण मिळाले असते. पण प्रत्यक्षात मिळाले 70. चुकले किती 30 गुण. आता एक प्रश्न चुकला तर पहा 5 गुण व 1 गुण व 1 गुण असे एकूण किती गुण कमी होतील तर 6 गुण कमी होतील मित्रांनो. 6 गुण कमी होतील. एका प्रश्नासाठी एक जर प्रश्न चुकला तर एकूण किती गुण कमी होतील 6. कारण हे 5 गुण अचूक नेमाचे मिळणारच नाही आणि एक नेम चुकलेला असला तर 1 गुण कमी होतो. असे 6 गुण एका प्रश्नासाठी. तर याचे प्रश्न किती गुण कमी झाले 30. मग इथे 30 भागीला किती 6 म्हणजे एकूण किती 5 नेम चुकलेले असेल. 5 नेम चुकलेले असेल. मग आता बरोबर किती असतील तर किती प्रयत्न होते 20 प्रयत्नातून 5 नेम चुकले म्हणजेच एकूण किती 15 नेम बरोबर असतील. आपण आता टॅली करूया. पहा 15 नेम 15 किती प्रश्न अचूक नेम होतात. अचूक गुण मिळतात 5. 15 नेमाला 5 म्हणजे 75. चुकले किती 5. चुकले तर किती 1 गुण कमी होतो म्हणजेच किती 5 गुण कमी होतात. 5 75 मायनस 5 किती झाले 70. अशा पद्धतीने सोडवायचं. जर नेम किती बरोबर आहे हे जर विचारलं असेल तर या पद्धतीने ही मेथड्स आपल्याला उपयोगात आणावी लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.